TY BCom बँकिंग टू फॉरेन एक्सचेंज मार्केट या विषयावर आज आपण व्याख्यान पाहणार आहोत. मी डॉक्टर गीता अविनाश राशीनकर. या TY BComच्या बँकिंगमधील फॉरेन एक्सचेंज मार्केट याच्या व्याख्यानाची व यातील घटकांची माहिती देत आहे. परकीय विनिमय बाजार म्हणजेच फॉरेन एक्सचेंज मार्केट. आता परकीय विनिमय बाजाराचा नेमका अर्थ काय आहे हा आपल्याला पाहणं अत्यंत गरजेचं आहे. परकीय विनिमय बाजार म्हणजे अशी व्यवस्था किंवा यंत्रणा की जिच्या मार्फत विविध प्रकारच्या परकीय चलनांची किंवा विनिमय साधनांची खरेदी विक्री होत असते. परकीय चलनं तुम्हाला विविध माहीतच आहेत, तर त्यापैकी काही उदाहरणं आपण या ठिकाणी दिलेली आहेत. परकीय विनिमयात डॉलर, फ्रँक, दिनार यासारख्या परकीय चलनांचा समावेश इथं उदाहरणादाखल दिलेला आहे. या व्यतिरिक्त देखील परकीय चलनाच्या स्वरूपातील विविध प्रकारची जवळजवळ पैसा, मालमत्ता, साधने यांचा समावेश परकीय चलनात होतो. उदाहरणार्थ, परकीय चलनातील सर्व ठेवी, कर्जे, डिमांड ड्राफ्ट, प्रवासी धनादेश, विनिमयपत्रे यांचा समावेश यामध्ये होतो. भारतीय किंवा परकीय चलनात करावी लागणारी मालमत्ता, साधने या सर्वांचा समावेश यामध्ये होत असतो. आधुनिक काळामध्ये आपण बघतो की टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान वेगाने डेव्हलप झालेलं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज तंत्रज्ञानाचा वापर, इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर होत आहे आणि या ठिकाणी याचाही तंत्रज्ञानाचाही वापर यामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. परकीय चलन बाजारात देखील अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक संज्ञापन साधनांचा वापर केला जात असल्यामुळे परकीय चलनातील देणे-घेणे व्यवहारही विनाविलंब मिटवले जातात. परकीय चलन बाजाराच्या कार्यक्षमतेवर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे स्वरूप आणि व्याप्ती अवलंबून असते. असा हा परकीय विनिमय बाजार आपल्याला माहिती करून घेण्यासाठी नेमकी परकीय विनिमयाची गरज काय आहे, त्यामध्ये कोणते पॉईंट येतात हे आपण प्रत्येक पाहूया. यामध्ये आपण जर बघितलं की परकीय चलनामध्ये कोणकोणते घटक आहेत, तर त्यामध्ये व्यापारी गरज आहे, इतर व्यवहारांची परिपूर्ती, भांडवली व्यवहार, पत व्यवहार, पैशाची पाठवणी, त्रयस्थ देशाचे चलन असे विविध पॉईंटच्या आधारे परकीय विनिमयाची गरज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. व्यापारी गरज ट्रेड रिक्वायरमेंट. जेव्हा एखाद्या भारतीय व्यापारी इंग्लंडमधून वस्तूंची आयात करतो तेव्हा भारतीय व्यापाराला आयात केलेल्या वस्तूची किंमत ही इंग्लंडचं जे चलन आहे म्हणजेच कोणतं, पाऊंड या चलनामध्ये किंमत द्यावी लागते. आणि जेव्हा भारतीय व्यापारी परदेशामध्ये वस्तूंची निर्यात करतो तेव्हा तो त्या निर्यातीचा मोबदला भारतीय चलनात किंवा दुसऱ्या एखाद्या भक्कम चलनामध्ये जी स्ट्रॉंग करन्सी असेल, उदाहरणार्थ आपण डॉलरला मागणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तर अशा चलनामध्ये ती रक्कम तो मिळवू शकतो. याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो की सर्वच देशामध्ये आयात निर्यात ज्या मोठ्या प्रमाणामध्ये होत असते त्याची पूर्णता करण्यासाठी सर्वच देशांना परकीय चलनाची गरज असते. कारण का, प्रत्येक देशाचं चलन वेगवेगळं आहे आणि ज्या ठिकाणच्या देशामधनं वस्तू खरेदी केलेली असते त्याच देशाच्या चलनामध्ये ती किंमत आपल्याला द्यावी लागते. किंवा आत्ता उदाहरणात सांगितलं की जे स्ट्रॉंग चलन आहे त्याची मागणी जर केलेली असेल तर त्या चलनातही रक्कम देता येते. दुसरा पॉईंट, इतर व्यवहारांची परिपूर्ती, रिक्वायरमेंट ऑफ अदर ट्रान्झॅक्शन. यामध्ये इतर व्यवहारात अदृश्य व्यवहाराचा समावेश होतो. म्हणजेच दृश्य अदृश्य व्यवहार या ठिकाणी होत असतात. भारतामध्ये येणाऱ्या परकीय प्रवाशांना भारतीय चलनाची गरज असते, तर भारतीय विद्यार्थी जर परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी गेलेला असेल तर त्याला तो ज्या देशामध्ये गेलेला असेल त्या देशाच्या परकीय चलनाची गरज असते. असं पाहिलं तर या व्यवहारांच्या पूर्ततेसाठी आपल्याला परकीय चलन आवश्यक असते. कधीकधी दुसऱ्या देशामध्ये प्रकल्प उभारणीमध्ये देखील हिस्सेदारी केलेली असते.
अशा प्रकल्प उभारणीमध्ये जे भांडवल असतं त्या भांडवलाची गरजही परकीय चलनाच्या माध्यमातून देता येते. तिसरा पॉईंट आहे भांडवली व्यवहार, कॅपिटल ट्रान्झॅक्शन. अनेक प्रकारचे भांडवली व्यवहार देशादेशातनं होत असतात. आता भारतामध्ये केलेली भागाच्या स्वरूपातील भांडवली गुंतवणूक, परकीय संस्थांकडून उचललेले कर्ज किंवा थेट परकीय गुंतवणूक यासारख्या व्यवहारातून परकीय चलनाच्या स्वरूपात व्यवहार होतात आणि त्या व्यवहारांची देणेघेणे, परतफेड किंवा त्यावरील व्याज, लाभांश हे त्या परकीय चलनातच पूर्ण करावे लागते. पुढचा पॉईंट आहे पतव्यवहार, क्रेडिट ट्रान्झॅक्शन. भांडवली व्यवहारात रोख पैशाच्या स्वरूपात किंवा कर्जाच्या स्वरूपामध्ये हे व्यवहार होतात. बऱ्याच वेळेला परकीय वित्तीय संस्थांकडून कर्ज उभारणी करावी लागते. ही कर्ज उभारणी विविध पतसाधनांमार्फत होते आणि पतसाधनांमध्ये मूल्य परकीय चलनामध्ये व्यक्त केलं जात असतं. यासाठी परकीय चलनाची गरज भासते. पैशाची पाठवणी, रेमिटन्स. विदेशामध्ये राहणारे लोक आपल्या मायदेशामध्ये जे आई वडील नातेवाईक राहत असतात त्यांना पैसे पाठवायचे असतात. अशा वेळेला या पैसे पाठवण्यासाठी पैशाचं त्या चलनाचं रूपांतर आपल्या देशाच्या चलनात करावं लागत असतं आणि त्या माध्यमासाठी देखील परकीय चलनाची गरज भासत असते. त्रयस्थ देशाचे चलन, थर्ड कंट्री करन्सीज. बऱ्याचदा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये किंवा आयात केलेल्या वस्तूचं मूल्य त्या देशाच्या चलनात देण्याऐवजी दुसऱ्या त्रयस्थ देशाच्या चलनामध्ये मिळण्याची अपेक्षा निर्यात करणारा देश करत असतो. फॉर एक्झाम्पल, समजा भारताने पाकिस्तानकडून आयात केली तर पाकिस्तान भारतीय रुपयामध्ये मोबदला स्वीकारण्याच्या ऐवजी अमेरिकन डॉलरमध्ये मोबदला स्वीकारणं पसंत करतो. म्हणून अशा व्यवहारामध्ये भारताला अमेरिकन डॉलरची गरज भासते. हे उदाहरण तुम्हाला दिलेले आहे. आता या पुढचा जो पॉईंट आहे परकीय विनिमय बाजाराची रचना. परकीय विनिमय, कारण प्रत्येक घटकाची रचना असते आणि त्या रचनेमध्ये अनेक घटक समाविष्ट असतात. असाच हा परकीय विनिमय बाजार आहे, द स्ट्रक्चर फॉर फॉरेन एक्सचेंज मार्केट. यामध्ये परकीय विनिमय बाजाराच्या रचनेमध्ये परकीय विनिमय बाजारामध्ये बँका, परकीय विनिमय डीलर्स, उद्योग संस्था आणि मध्यवर्ती बँका, इतर संस्था यांचा सहभाग असतो. आता या ठिकाणी भारतामध्ये रिझर्व्ह बँकेने वेगवेगळ्या बँकांना, वित्तीय संस्थांना परकीय विनिमयातील व्यवहार करण्याचे अधिकार दिलेले आहेत. त्यांना अधिकृत डीलर्स असं म्हणतात. कारण भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. देशाच्या आर्थिक व्यवहारावरती पूर्णपणे बँक प्रणालीवरती सर्व बाबतीत नियंत्रण ठेवण्याचा एकमेव अधिकार देशाची मध्यवर्ती बँक म्हणजेच रिझर्व्ह बँकेला आहे आणि रिझर्व्ह बँकेकडं परकीय चलन विनिमयाचं व्यवस्थापन, नियंत्रण करण्याचाही कार्य केलं जातं. म्हणून हे अधिकार रिझर्व्ह बँकेकडे आपल्याला दिसून येतात. तसंच या बाजारामध्ये पैशाचा वापर करण्यासाठी अधिकृत व्यक्तींची नेमणूक केलेली असते. त्यांना परकीय चलनातील व्यवहार करण्याचा परवाना दिला जातो. या व्यक्ती प्रवासी धनादेश वटवून देतात, परकीय चलनाची देवाणघेवाण करण्याचे कार्य करतात. याचबरोबरीने प्रचलित विनिमय दराने द्यावी लागणारी जी रक्कम असते त्यावरील पतसाधनांचा मार्फत पाठवतात व आपले कमिशन ते कापून घेतात. कारण दलाल, ब्रोकर्स, कमिशन एजंट हे लोक हे जे व्यवहार करतात तेव्हा त्यांनी केलेल्या कार्याचा मोबदला या कमिशनच्या रूपाने ते घेत असतात. ज्या बँका परकीय विनिमयाचे व्यवहार करतात त्या सर्वच बँका विदेशामध्ये परकीय बँकांमध्ये आपले नॉस्ट्रो अकाउंट उघडतात, म्हणजेच नॉस्ट्रो खाते. या ठिकाणी आपण त्याला नॉस्ट्रो ओस्ट्रो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी नॉस्ट्रो म्हणजे नेमकं काय आहे हे पाहण्याच्या आधी आपण परकीय विनिमय व्यवहाराच्या संबंधित बँकांना मार्केट मेकर्स असे म्हणतात. परकीय चलनाच्या खरेदी विक्रीचे इतर चलनाबरोबरचे दर निश्चित करतात आणि त्या दराने ते परकीय चलनाची खरेदी विक्री करण्यास तयार असतात. परकीय विनिमय बाजारात ब्रोकर्स 2 बँकांमध्ये मध्यस्थ म्हणून काम करतो. तो खरेदीदार आणि विक्रेता संस्था कोणत्या दराने खरेदी करायला तयार आहे
याबाबत बँकांना कळवतो. आता ब्रोकर हा व्यवहार पूर्ण करतो आणि हा व्यवहार पूर्ण केल्याबद्दल तो त्याचं जे कमिशन आहे तेही घेत असतो. परंतु ब्रोकर स्वतःसाठी कधीही परकीय चलनाची खरेदी विक्री करत नाही. अशा तऱ्हेने ब्रोकरच्या विचारविनिमयाने आंतर बँक विनिमय दर ठरत असतात. उद्योग संस्था बँकांप्रमाणे परकीय चलनाचे व्यवहार करत नाही. विनिमय दर व्यवस्थेवर जर कार्य करत असेल तर विनिमय दरावर प्रभाव टाकण्यासाठी मध्यवर्ती बँक या बाजारातून अधूनमधून काय करत असते? हस्तक्षेप करत असते. पूर्ण लवचिक विनिमय दर व्यवस्थेवरील अर्थव्यवस्थेत विनिमय दरामध्ये चढ उतार सुलभ होण्यासाठी रिझर्व्ह बँक हस्तक्षेप करते. यालाच डर्टी फ्लोटिंग सिस्टम असं म्हटलेलं आहे. डर्टी फ्लोटिंग आहे, या ठिकाणी ते प्रोटीन झालेले आहे परंतु फ्लोटिंग आहे असं म्हटलं जातं. म्हणजेच काय? डर्टी फ्लोटिंग सिस्टम. परकीय चलन बाजारात गतिशील संदेशवहन सेवा उपलब्ध झाल्यामुळे 24 तास कार्य चालतं. म्हणजेच न्यूयॉर्क, लंडन, टोकियो, फ्रँकफुर्ट, ज्युरिच, पॅरिस, सिंगापूर, हाँगकाँग ही काही परकीय विनिमय बाजाराची केंद्र आहेत. अशा या परकीय विनिमय बाजाराच्या केंद्रामधून एका देशाच्या चलनामार्फत दुसऱ्या देशाच्या चलनाच्या किंवा निधीचे स्थानांतरण केले जाते. विविध पतसाधनांमार्फत आंतरराष्ट्रीय व्यापाराला परकीय चलनाचा अल्पकालीन कर्जपुरवठाही केला जातो. परकीय चलनाच्या जोखमी व सट्टेबाजी यासारखे प्रकार टाळले जातात. ही परकीय विनिमय बाजाराची कार्य आपण 2-3 सांगितलेली आहेत. मग ही जी परकीय देण्याच्या पद्धती असतात, हे परकीय चलनामध्ये जी देणी मिटवली जातात, ती देणी कोणत्या पद्धतीने मिटवली जातात, कशा पद्धतीने, कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो, तर त्या आहेत म्हणजे डिमांड ड्राफ्ट, टेलिग्राफिक ट्रान्सफर, मेल ट्रान्सफर, बँकर्स धनादेश, विनिमय पत्रे, प्रवासी धनादेश, मास्टर कार्ड किंवा व्हिसा कार्ड अशा विविध माध्यमातून परकीय देण्याच्या पद्धती या आहेत आणि परकीय चलनाची देवाणघेवाण केली जात असते. आता प्रचलित विनिमय दराने द्यावी लागणारी रक्कम बँकांवरील पतसाधनं जे आहेत त्या पतसाधनांच्या मार्फत पाठवता येतात आणि त्याच वेळेस आपले कमिशन त्या कापून घेतात. ज्या बँका परकीय विनिमयाचे व्यवहार करतात त्या सर्वच बँका विदेशात परकीय बँकांमध्ये आपले नॉस्ट्रो अकाउंट उघडतात. नॉस्ट्रो अकाउंट पण इथे आणि ओस्ट्रो अकाउंटही आहे. नॉस्ट्रो अकाउंट म्हणजे भारतीय बँकेने परकीय बँकेत उघडलेल्या परकीय चलन खात्याला नॉस्ट्रो अकाउंट असे म्हणतात. याचा अर्थ तुमच्याकडील आमचे खाते असा होतो. उघडलेले खाते ज्या देशात असेल त्या देशाच्या चलनामध्ये हे खातं उघडलं जातं आणि परकीय विनिमय व्यवहार या खात्यामार्फत केले जातात. बँकांच्या व्यावसायिक गरजेनुसार या खात्यामध्ये किमान शिल्लक ठेवावी लागते. जसं नॉस्ट्रो अकाउंट आहे तसंच ओस्ट्रो अकाउंटही आहे. ओस्ट्रो अकाउंट म्हणजे काय की परकीय बँका भारतीय बँकांमध्ये भारतीय चलनात खाते उघडू शकतात. या खात्याला ओस्ट्रो अकाउंट असं म्हणतात. म्हणजेच आमच्याकडील तुमचे खाते असा होतो. कारण परदेशी बँकांनी भारतात उघडले म्हणून आमच्याकडील तुमचं खातं. जेव्हा आपण परदेशात खातं उघडतो तेव्हा तुमच्याकडील आमचं खातं. हे साधे साधे शब्द तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. परदेशी बँकेने काढलेले धनाकर्ष जेव्हा संबंधित भारतीय बँकेला सादर केले जातात तेव्हा संबंधित परदेशी बँकेने भारतीय बँकेत उघडलेल्या खात्याच्या नावेवर टाकले जातात. ओस्ट्रो खात्याला रक्कम नावे टाकण्याचा अर्थ परकीय चलनाचा भारतात ओघ झाला आहे असं म्हणण्यात समजलं जातं. आता हेजिंग हा एक यामधलाच प्रकार आहे. ह्याला बचाव असंही मराठीमध्ये म्हणलं जातं. फॉरवर्ड विनिमय दरावर परिणाम करणारा हेजिंग हा महत्त्वाचा घटक आहे. मग हेजिंग म्हणजे
मान्य फॉरवर्ड विनिमय दरामुळे निर्माण होणाऱ्या परकीय विनिमयाच्या जोखमी याचा अर्थ धोका टाळण्याच्या कृती होय. परकीय विनिमय दर नेहमी बदलत असतात, कारण का अर्थव्यवस्थेमध्ये परकीय विनिमयाचे दर हे कधीच स्थिर नसतात, त्यामध्ये बदल होत असतो आणि त्यामुळे भविष्य काळामध्ये जी काही देणीघेणी द्यायचे आहे त्याचे दरही बदलत असतात. हेजिंगमध्ये पुढील 3 महिन्याच्यापर्यंत कोणत्याही तारखेला आजच्या दराने परकीय चलनाची खरेदी विक्री करण्याचे मान्य केले जाते. आता यामधला आणखीन एक घटक म्हणजे सट्टेबाजी. सट्टेबाजी म्हणजे नेमकं काय? सट्टेबाजी म्हणजे परकीय विनिमय व्यवहारात नफा मिळवण्याच्या हेतूने घेतलेली जोखीम होय. परकीय चलनाच्या भविष्यकालीन दरातील बदलाच्या संदर्भात की सट्टेबाजी अवलंबून असते. ती फॉरवर्ड मार्केटमध्ये अस्तित्वात येते आणि फ्युचर स्पॉट दरातील बदलाशी संबंधित असते. आता भविष्य काळात 3 महिन्यानंतर परकीय चलनाची किंमत वाढणार आहे अशी ज्या सट्टेबाजांची अपेक्षा असते ते सट्टेबाज फॉरवर्ड मार्केटमध्ये परकीय चलन खरेदी करतात आणि 3 महिन्यानंतर स्पॉट दराने त्याची विक्री करतात. जर त्यांनी ठरवलेली अपेक्षा खरी ठरली तर त्यांना नफा होतो, नाहीतर त्यांना तोटा होतो. जसं आपण भविष्यकाळात किमती वाढेल म्हणून आत्ता सोनं खरेदी करून ठेवतो. समजा आज सोन्याचा भाव आहे 45,000 आणि आपण पुढं 60-70 हजार होईल म्हणून आत्ता खरेदी केलं आणि नंतर मग त्याची विक्री केली. जर किंमत वाढलेली असेल तर फायदा होतो, किंमत नाही वाढली तर तोटा होतो. हे फक्त एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सोन्याचं समजण्यासाठी दिलेलं आहे. याचा परकीय चलनाशी लगेच संबंध जोडू नका, फॉर एक्झाम्पल म्हणून इथं सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी परकीय दर निर्धारणाची मूल तत्त्वे कोणती आहेत हेही पाहणं अत्यंत आवश्यक आहे. आता परकीय विनिमय दर निर्धारणाची तत्त्व, मुळामध्ये विनिमय दर म्हणजे काय हे साधं सोपं तुम्हाला समजणं गरजेचं आहे. एका चलनाची दुसऱ्या चलनातील किंमत म्हणजेच विनिमय दर होय. ज्या दराने एका देशाच्या चलनाचा दुसऱ्या देशाच्या चलनात विनिमय होतो किंवा परिवर्तन होतो किंवा बदल घडवून आणला जातो त्या दराला परकीय विनिमय दर असं म्हटलं जातं. आता परकीय धनाची किंवा परकीय चलनाच्या विनिमय दराची ही साधी सोपी सुटसुटीत व्याख्या आहे. जेव्हा विदेशी विनिमय बाजारात परकीय चलनाच्या किमती कमी असतात तेव्हा ते खरेदी करणे आणि जेव्हा इतर बाजारात त्याच्या किमती वाढलेल्या असतात तेव्हा त्याची विक्री करणे असा व्यवहार जे करतात त्याला आर्बिट्रेजर्स असं म्हटले जातं. कारण यामधनं जो फायदा होतो मधला तो त्यांचा नफा असतो. समतोल विनिमय दर म्हणजे असा विनिमय दर की ज्यात परकीय चलनाची मागणी आणि पुरवठा समान होतो त्याला समतोल विनिमय दर असे म्हणतात. तरच या बाजारामध्ये विनिमय बाजारातील व्यवहार पूर्ण होतात आणि बाजारात परकीय चलनाचे साठे पडून राहतात किंवा साठे पडतात असे होत नाही. तोवर तो दर जो असतो तो म्हणजेच समतोल विनिमय दर असं म्हटलेलं आहे. आता विनिमय दराचे वेगवेगळे सिद्धांत या ठिकाणी आहेत. त्यामध्ये टांगसाळ समता सिद्धांत, खरेदी शक्ती समता सिद्धांत, व्यवहारतोल सिद्धांत असं म्हणूया आपण. यामध्ये ज्या दराने देशाचा प्रमाणित पैसा सोन्यामध्ये रूपांतरित होतो किंवा परिवर्तित होतो त्याला सोन्याची टांगसाळ किंमत असं म्हटलं जातं. हा सिद्धांत आंतरराष्ट्रीय सुवर्ण चलमान पद्धतीशी निगडित आहे. सुवर्ण चलमान पद्धतीमध्ये प्रत्यक्ष सोन्याची नाणी वापरली जात होती किंवा स्थिर दराने सोन्यामध्ये कागदी चलनाचा उपयोग असते. आता देशाची मध्यवर्ती बँक विशिष्ट दराने सोन्याची नाणी किंवा चलन खरेदी विक्री करायला तयार असते. प्रत्यक्षातील विनिमय दर बदलांना निश्चित मर्यादा असतील किंवा त्या मर्यादा सोन्याच्या आयात व निर्यात खर्चावरून ठरतील त्या मर्यादांना सुवर्ण आयात बिंदू व सुवर्ण निर्यात बिंदू असं म्हटलं जातं. पुढचा सिद्धांत आहे खरेदी शक्ती समता सिद्धांत. आता खरेदी शक्ती समता सिद्धांत हा गुस्ताव कॅसल या अर्थशास्त्रज्ञ
खरेदी शक्ती समता सिद्धांत 1920 मांडला. या सिद्धांतानुसार त्या बिंदूला दोन चलनांच्या खरेदी करते त्यामध्ये म्हणजेच त्या दोन चलनाच्या मध्ये खरेदी होऊ शकते. यामधील समता प्रस्थापित होते. त्या पातळीला दोन चलनाचा विनिमय दर असं म्हटलं जातं. आता यामध्ये पुढचा जो आहे हा विनिमय दर जो आहे तो दोन देशातील किंमत पातळीमध्ये बदल होणार नाही. तोपर्यंत तो स्थिर असतो. परंतु जेव्हा देशामधील चलन पातळीत किंवा किंमत पातळीमध्ये बदल होतो तेव्हा हा बदलला जातो. कारण का चलनाचे दर किंवा हे कधीही स्थिर राहत नसतात, कारण ते नेहमी अर्थव्यवस्था किंवा बाजार व्यवस्थेवर ते डिपेंड असल्यामुळं त्यामध्ये बदल होतो की ह्याही दरामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. व्यवहार तोल सिद्धांत. आता व्यवहार तोल सिद्धांत म्हणजे काय? विनिमय दराचा व्यवहार जो सिद्धांतानुसार व्यवहार केला जात असतो तेव्हा त्यामध्ये प्रामुख्याने परकीय चलनाची मागणी, एकदा का परकीय चलनाची मागणी आणि पुरवठा समजला तर त्याच्या आधारे एखाद्या वस्तूची बाजारपेठेत मागणी पुरवठ्याच्या अंतर जी किंमत ठरते, तसेच विदेशी यांनाच मागणी पुरवठा नंतर देणे विनिमय दर ठरेल, असे व्यवहार तो सिद्धांत मांडणाऱ्या अर्थशास्त्राचं मत आहे. स्पॉट व फॉरवर्ड व्यवहार. स्पॉट व्यवहार म्हणजेच हजर बाजार होय. हजर बाजार आणि वायदा बाजार असं म्हटलं जातं. त्यामधला स्पॉट रेटला हजर बाजार असं म्हटलं जातं. स्पॉट व्यवहार म्हणजे हजर बाजार. ज्या परकीय विनिमयाच्या व्यवहारात त्वरित पोहोचवणे आवश्यक असते अशा प्रकारच्या व्यवहारांना स्पॉट मार्केट किंवा हजर बाजार असं म्हणतात. या प्रकारच्या व्यवहारात त्वरित विनिमयाचा व्यवहार करणाऱ्या बाजारांना हजर बाजार म्हणजे स्पॉट मार्केट म्हणतात. फॉरवर्ड मार्केट म्हणजे वायदा बाजार हा मराठीतला शब्द आहे. वायदा बाजार याचा अर्थ खरेदी विक्री केलेल्या चलनाची भविष्यकाळातील तारखेला पोचवणी करणे होय. वायदा दर हे मागणी ठेवीच्या हस्तांतरणासाठी लावले जातात. अशा ठेवींच्या तारखा 3 किंवा त्यापेक्षा जास्त भविष्यकाळातील दिवसापर्यंत वाढवता येतात. फॉरवर्ड व्यवहार दोन व्यक्तींमध्ये झालेला करार असतो की ज्यामध्ये निश्चित केलेल्या भविष्यकाळामधील तारखेला परकीय चलनाची ठराविक रक्कम देणी त्या चलनाच्या बदल्यात मान्य केल्या जातात व देण्याघेण्याचे त्या दोघांनीही मान्य केलेले असते. या व्यवहाराला जो विनिमय दर लागू होतो त्याला फॉरवर्ड रेट असं म्हटलं जातं. या व्यवहाराच्या बाजारांना जिथं म्हणजे हे बाजार होतात त्या बाजाराला फॉरवर्ड मार्केट असं म्हटलं जातं. या ठिकाणी आपण आत्ता परकीय विनिमय बाजाराची व्याख्या, त्याची गरज, त्याचबरोबर हजर बाजार, आणखीन वायदा बाजार, हेजिंग, त्याचबरोबर आपण या ठिकाणी जो अभ्यास केला ते म्हणजे परकीय चलना विनिमयाची देणी कोणत्या पद्धतीने दिली जातात या सगळ्याचा अभ्यास आपण यामध्ये केलेला आहे आणि तुम्ही ते ऐकून घेतलेलं आहे. त्याबद्दल मी डॉक्टर गीता राशीनकर आपला निरोप घेते. धन्यवाद.